हॅलो स्टुडंट. तर आपल्या सब्जेक्टचं म्हणजे कोर्सचं नाव आहे ॲटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, AMP. तर ह्याचा जो कोड आहे तो कोड 22439 आहे. ठीक आहे. आता आपण ह्याची टीचिंग आणि एक्झामिनेशन स्कीम पाहणार आहोत. आठवड्यातनं 3 तास असणार आहे. आठवड्यातनं 3 तास लेक्चर असणार आहे आणि प्रॅक्टिकल जे आहे 2 तासाचं प्रॅक्टिकल आठवड्यातनं असणार आहे वीकमध्ये. आता ह्याचं जर एक्झामिनेशन स्कीम पाहिली तर थेअरीमध्ये एंड सेमिस्टर एक्झाम 70 मार्काचा पेपर असेल. त्यामध्ये 28 मिनिमम 28 मार्कला पास आहे. पण त्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर थेअरीमध्ये PA आहे, प्रोग्रेसिव्ह असेसमेंट आहे. त्याच्यामध्ये 30 मार्क दिसत आहेत तुम्हाला. PAला 30 मार्क दिसत आहेत थेअरीच्या. ते 30 मार्कामध्ये 20 मार्क 2 क्लास टेस्टचे ॲव्हरेजचे आणि 10 मार्क मायक्रो प्रोजेक्टचे, असे मिळून 30 मार्क झालेत. तर त्यात जरी मिनिमम 0 दिलं असेल तर तुम्हाला तिथं मिनिमम 12 मार्क मिळणं आवश्यक आहे. जर 70पैकी तुम्हाला 28 मार्क पडले तर 30पैकी 12 मार्क मिळणं आवश्यक आहे. तरच 28 + 12 40 होईल. कारण का, टोटल थेअरी हा 100 मार्काचा आहे. त्यामुळं तुम्हाला इथं 40 मार्क मिळणं आवश्यक आहे. त्यामध्ये थेअरी पेपरला 70पैकी 28 तर मिळालेच पाहिजेत किंवा 28च्या पेक्षा जास्त मिळाले पाहिजेत पास होण्यासाठी. आणि PAमध्ये पण 30पैकी 12पेक्षा जास्त मार्क असणं आवश्यक आहे. म्हणजे क्लास टेस्टचा पण आपल्याला व्यवस्थित अभ्यास करून क्लास टेस्ट द्यावे लागणार आहे. तर नेक्स्ट आहे प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकलला 25 मार्काची इंटरनल एंड सेमिस्टर एक्झाम होणार आहे. त्याच्यामध्ये 10 मार्काला पासिंग आहे. आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट म्हणजे जे तुम्ही वर्कशॉप डायरी मेंटेन ठेवणार आहे किंवा वर्कशॉप बुक लिहिणार आहात, जॉब करणार आहात किंवा जे काही फाईल्स पूर्ण करणार आहात, त्याच्या ॲसेसमेंटवर तुम्हाला 25 मार्क आहेत. त्याला पण 10 मार्काला पासिंग आहे. आता जर आपण चॅप्टरची नावं पाहिली किंवा युनिटची नावं पाहिली तर आपल्याला टोटल ह्या सब्जेक्टसाठी, AMP सब्जेक्टसाठी आपल्याला टोटल 5 चॅप्टर किंवा युनिट्स आहेत. त्यामध्ये पहिला जो युनिट आहे ते म्हणजे फोर्जिंग प्रोसेस. आता फोर्जिंग प्रोसेस म्हणजे थोडक्यात म्हणजे लोहारकाम. म्हणजेच काय की जे मेटल असतं ते फर्नेसमध्ये आपण हीट करतो, लालबुंद होस्तोवर किंवा रेड हॉट होस्तोवर, जेणेकरून त्याच्यात सफिशियंट प्लास्टिसिटी ही प्रॉपर्टी यावी. आणि नंतर त्याच्यावरती हॅमर स्ट्राईक करतो किंवा प्रेशर अप्लाय करतो. ते हँडच्या साहाय्यानं प्रेशर अप्लाय करतो किंवा मशीनच्या साहाय्यानं प्रेस वगैरे हॅमरच्या साहाय्यानं प्रेशर अप्लाय करतो. आणि त्याला डायमध्ये जो काही शेप असेल त्यानुसार त्याला आपण तो शेप देतो गरम केलेल्या पार्टला. तर अशा पद्धतीने ते फोर्जिंग प्रोसेस आहे 10 मार्काचं, म्हणजे लोहारकाम. नेक्स्ट आहे प्रेस अँड प्रेस ऑपरेशन. ह्याला 16 मार्क आहे. म्हणजे जे शीट मेटल असेल त्याच्यावरती मेकॅनिकल प्रेशर अप्लाय केल्याच्या नंतर त्याच्यावरती वेगवेगळे ऑपरेशन होऊ शकतात. कटिंग ऑपरेशन होऊ शकतं किंवा नॉन कटिंग ऑपरेशन, म्हणजे जसे की बेंडिंग आहे किंवा एम्बॉसिंग आहे, अशा ऑपरेशनही आपण करतो. त्याला आपण प्रेस अँड प्रेस ऑपरेशन पाहणार आहोत. मग प्रेसमध्ये मेल पार्ट असतो पंच, आणि जो फिमेल पार्ट असतो ज्याच्यामध्ये कॅव्हिटी असते तर डाय. मग त्या डाईजमध्ये प्रकार आहेत, टाईप्स ऑफ वेगवेगळे डाईजचे प्रकार आहेत. सिम्पल डाय, कंपाऊंड डाय, कॉम्बिनेशन डाय, प्रोग्रेसिव्ह डाय. ह्याचा सगळ्याचा विचार आपल्याला करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. शिवाय डाय ॲसेसरीज असतात त्याचा पण अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि वेगवेगळे प्रेस वर्किंगच्या ऑपरेशनचा पण अभ्यास करायचा आहे. तिसरा चॅप्टर जो आहे तो म्हणजे वेल्डिंग प्रोसेस. वेल्डिंग प्रोसेस म्हणजे आता वेल्डिंग सर्वांना माहिती आहे. वेल्डिंग म्हणजे जॉईन करतो, मेटल पार्ट्स जॉईन करतो बाय द ॲप्लिकेशन ऑफ हीट. हीटच्या साहाय्यानं आपण मेटल पार्ट जॉईन करतो, ते म्हणजे वेल्डिंग प्रोसेस. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, मेथड्स आहेत वेल्डिंगच्या. प्लास्टिक आहे, फ्युजन आहे, त्याच्यानंतर आर्क वेल्डिंग आहे, गॅस वेल्डिंग आहे. असे त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला पाहायचं आहे आणि त्याचा डिटेल अभ्यास आपल्याला वेल्डिंगमध्ये करायचा आहे. ते 12 मार्काला आहे. त्याच्यानंतर आहे सरफेस ट्रीटमेंट प्रोसेस. म्हणजेच त्यामध्ये 3 प्रकार बघायचे आहेत आपल्याला. सरफेस क्लिनिंग म्हणजे आपला जो सरफेस आहे त्याच्यामधलं ऑइल, ग्रीस, सँड पार्टिकल किंवा डर्ट वगैरे ते आपण क्लीन करतो. मग ते केमिकली क्लिनिंग करतो किंवा मेकॅनिकली क्लिनिंग करतो. नेक्स्ट म्हणजे सरफेस कोटिंग. म्हणजे जो सरफेस क्लीन केलेला आहे त्याच्यावरती एक लेयर अप्लाय करतो दुसऱ्या मेटलचा, किंवा आपण त्यामध्ये कोटिंग करत असतो. ते पावडर कोटिंग किंवा इलेक्ट्रोप्लेटिंग किंवा गॅल्वनायझिंगनं आपण ते प्लेटिंग म्हणजे ते कोटिंग करत असतो, ते पाहायचं आहे. आणि लास्ट म्हणजे सरफेस फिनिशिंग. सरफेस फिनिश मिरर लाईक येण्यासाठी किंवा सरफेस फिनिश चांगला येण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रोसेसेस वापरतो.
त्यामध्ये सुपर फिनिशिंग आहे, लॅपिंग आहे, होनिंग आहे, तर बर्निशिंग आहे. असे वेगवेगळ्या सरफेस फिनिशिंग प्रोसेस आपल्याला पाहिजे आहेत, ते 8 मार्काला आहे. नेक्स्ट लास्ट चॅप्टर जो आहे तो CNC मशीन अँड प्रोग्रामिंग. CNC याचा अर्थ कॉम्प्युटर न्यूमरिकल कंट्रोल. ठीक आहे, म्हणजे आता एक ॲटोमेशनचा एक भाग आहे CNC मशीन. बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये CNC मशीन वापरल्या जातात. मग CNC मशीन म्हणजे काय नेमकं, मग त्याचं क्लासिफिकेशन काय आहे, त्याच्यामध्ये परत पार्ट प्रोग्रामिंग कसं केलं जातं, ॲक्सिस कसे आयडेंटिफाय केले जातात, त्याच्यानंतर G कोड, M कोड असे वेगवेगळे कोड्स आहेत. पार्ट प्रोग्राम कसा तयार केला जातो, त्याची प्रोसिजर काय आहे आणि कोऑर्डिनेट सिस्टीम काय असते, अशा पद्धतीनं त्या CNC मशीनचा आपल्याला पूर्ण अभ्यास करायचा आहे. आणि शिवाय आपल्याला एखादा जॉब दिला, तो लेथचा असेल किंवा मिलिंगचा असेल किंवा ड्रिलिंगचा असेल, तर त्या जॉबचं पार्ट प्रोग्रामिंग आपल्याला करता येणं ह्यामध्ये आवश्यक आहे. त्याला जवळजवळ 24 मार्क आहे. असं टोटल 5 चॅप्टरचे आपले 70 मार्काचा सिलेबस आपल्याला EMPमध्ये पाहायचा आहे. नेक्स्ट आता आपण बघा, प्रत्येक चॅप्टरला काही ना काहीतरी आपल्याला त्यामधनं आउटकम मिळणार आहे, आउटपुट मिळणार आहे. कोर्स आउटपुट म्हणतो आपण. कोर्स म्हणजे सब्जेक्ट, आउटकम म्हणजे त्याच्यातनं आपल्याला काय मिळणार आहे, नेमकं विद्यार्थ्याला काय कळलं किंवा विद्यार्थ्याने काय करता आलं पाहिजे ते शिकल्याच्या नंतर, किंवा तो टॉपिक जेव्हा आपण अभ्यास करणार आहे तेव्हा आपल्याला त्यामधनं काय मिळणार आहे विद्यार्थ्यांना. तर पहिला जो चॅप्टर आपण फोर्जिंग पाहिला, तर त्याच्यामध्ये हँड फोर्जिंग जर करत असू तर वेगवेगळे हँड टूल्स आहेत. मग त्याचं फंक्शन काय आहे प्रत्येक हँड टूल्सचं, आणि ते सुटेबल हँड टूल्स आपल्याला व्यवस्थित वापरता आले पाहिजेत. आणि फोर्जिंग करताना कुठल्या कुठल्या मटेरियलवर फोर्जिंग केलं जातं, आणि त्यामध्ये 2 प्रकार आहेत, ओपन डाय फोर्जिंग, क्लोज डाय फोर्जिंग. म्हणजे नेमकी मेथड कोणती वापरायची हे आपल्याला यूज करता आली पाहिजे. नेक्स्ट दुसरा चॅप्टर जर पाहिला प्रेस अँड प्रेस वर्क, तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे डाईज आहेत प्रेसच्या. मग त्यामध्ये सिम्पल डाय आहे, कॉम्बिनेशन डाय आहे, कंपाऊंड डाय आहे, प्रोग्रेसिव्ह डाय आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डाईज आहे. मग त्याचा नेमका यूज काय आहे, त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या मटेरियलवर आपल्याला प्रेस वर्किंग करता येईल. म्हणजे एखादा कॉम्पोनंट आपल्याला करायचं असेल, प्रेस वर्क त्याच्यावरती करायचं असेल, तर कोणतं मटेरियल आपल्याला वापरावं लागेल, हे झालं दुसरा चॅप्टर. तिसरा जर युनिट पाहिलं तर वेल्डिंगमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वेल्डिंग प्रोसेसेस आहेत. त्यामध्ये नेमकी कोणती वेल्डिंग मेथड आपल्याला वापरायची हे पण आपल्याला चूज करता आलं पाहिजे, किंवा ते सिलेक्ट करून एक्झिक्यूट करता आलं पाहिजे. जो चौथा चॅप्टर आहे सरफेस ट्रीटमेंट प्रोसेसेस, मग त्यामध्ये योग्य ती प्रोसेस आपल्याला निवडता आली पाहिजे आणि ती एक्झिक्यूट करता आली पाहिजे पर्टिक्युलर ऑटोमोबाईल कॉम्पोनंटसाठी. आणि लास्ट जो CNC चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपला पार्ट प्रोग्राम तयार करून तो एक्झिक्यूट करता आला पाहिजे. अशा पद्धतीने हे कोर्स आउटकम आहे, याचा आपल्याला सर्व अभ्यास करायचा आहे. आज आपण थोडासा सिक्वेन्स चेंज करून पहिला युनिट आपण वेल्डिंग प्रोसेस घेणार आहे. ॲक्च्युली ते करिक्युलममध्ये तिसरं युनिट आहे, पण ते आपण पहिल्यांदा घेणार आहोत. आता वेल्डिंग म्हणजे काय हे सर्वांनी पाहिलेलं आहे किंवा सर्वांना माहिती आहे. वेल्डिंग म्हणजेच काय की मेटल पार्ट्स जे आहेत ते जॉईन करायचे बाय ॲप्लिकेशन ऑफ हीट विथ ऑर विदाउट ॲप्लिकेशन ऑफ प्रेशर किंवा ॲडिशन ऑफ फिलर मटेरियल. आता बघा, वेल्डिंग म्हणजे जॉईनिंग करतो आपण, जे मेटल पार्ट आहेत ते जॉईन करतो. मग त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन महत्त्वाचं कशाचं आहे तर हीटचं ॲप्लिकेशन, उष्णतेच्या ॲप्लिकेशननं आपण मेटल पार्ट्स जॉईन करतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला गरज असेल तर आपण प्रेशर अप्लाय करू शकतो, किंवा केलंच पाहिजे असं काही नाही, विथ ऑर विदाउट ॲप्लिकेशन ऑफ प्रेशर. आणि ॲडिशन ऑफ फिलर मेटल म्हणजे जो 2 जॉईंटमधला गॅप आहे तो आपण ॲडिशनल मटेरियल वापरतो. फिलर मेटल जो फिल करतो गॅप, त्यासाठी फिलर मटेरियल रॉड वापरतो. तर त्याचं ॲप्लिकेशन होईल किंवा न होईल, पण हीटचं मात्र ॲप्लिकेशन प्रत्येक वेल्डिंग प्रोसेसमध्ये हीटचं ॲप्लिकेशन आहे. म्हणजे मेटल पार्ट आपण हीटच्या ॲप्लिकेशननं जॉईन करतो, ह्यालाच आपण वेल्डिंग हे म्हणतो. आता नेक्स्ट टर्म आहे वेल्डेबिलिटी. वेल्डेबिलिटी म्हणजेच काय की जे काय मेटल पार्ट्स आहेत ते वेल्ड झाले पाहिजेत इंटू इनसेपरेबल जॉईंट्स. म्हणजे जे काय जॉईंट वेल्ड झालेले आहेत ते सेपरेट करता न येण्यासारखे जॉईन झाले पाहिजेत. ओके, जे मेटल पार्ट सेपरेट न झाले पाहिजे वेल्डिंग केल्यावर, इनसेपरेबल जॉईंट, अशा पद्धतीनं ते
वेल्ड होण्याची कॅपॅसिटी, त्याला आपण म्हणतो वेल्डेबिलिटी. वेल्डेबिलिटी इज कॅपॅसिटी ऑफ बिंग वेल्डेड इंटू इनसेपरेबल जॉईंट्स. इनसेपरेबल जॉईंट्समध्ये आपल्याला ते पार्ट्स वेल्ड करता येणं, त्याला आपण वेल्डेबिलिटी म्हणतो. ॲबिलिटी ऑफ बिंग वेल्डेड इंटू इनसेपरेबल जॉईंट्स. मग त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये डेफिनेट वेल्ड स्ट्रेंथ असणं आवश्यक आहे. त्यामध्ये स्ट्रेंथ असलं पाहिजे आणि त्या जॉईंटमध्ये स्ट्रेंथ आली पाहिजे आणि प्रॉपर स्ट्रक्चर त्याच्यामध्ये असलं पाहिजे. So the weldability is ability of being welded into inseparable joints having definite weld strength and proper structure. So on which factor this weldability depends? So there is application of heat, so melting point, thermal conductivity, thermal expansion. As the welding is joining by application of heat, so weldability depends on melting point, thermal conductivity, thermal expansion, as well as surface condition, change in microstructure, then which material is to be joined, that is base metal composition, next size of parts to be joined, last is mechanical properties. So on this factor weldability depends: melting point, thermal conductivity, thermal expansion, size of that object, material of that object, change in microstructure, surface condition, mechanical properties. On this factor the weldability depends. So you remember these points. Weldability means ability of being welded into inseparable joints having definite weld strength and proper structure. So on melting point, thermal conductivity, thermal expansion, surface condition, material, size, mechanical property, change in microstructures. On this point weldability depends. Next is selection of welding process. There are various welding processes and we have to select a particular welding process. So on which factor this selection of welding process depends? First point is availability of equipments. So equipments are readily available. Okay. नेक्स्ट इज रिपिटेटिवनेस ऑफ ऑपरेशन. एखादं ऑपरेशन हे परत परत रिपीट होत असेल. नेक्स्ट क्वालिटी रिक्वायरमेंट, दॅट इज बेस मेटल पेनिट्रेशन, कन्सिस्टन्सी. त्या क्वालिटी रिक्वायरमेंटवर सुद्धा वेल्डिंग प्रोसेसचं सिलेक्शन अवलंबून आहे. नेक्स्ट इज लोकेशन ऑफ वर्क. नेमकं वर्क लोकेशन कुठं असणार आहे, तर त्याच्यावरती पण अवलंबून आहे की कधी कधी असं लोकेशन असतं की तिथपर्यंत आपले इक्विपमेंट जाऊ शकत नाही. ठीक आहे, तर ते पण आपण पाहिलं पाहिजे, लोकेशन ऑफ वर्क. तर नेक्स्ट इज मटेरियल टू बी जॉईन, म्हणजे बेस मेटल जे जॉईन करायचे आहेत त्याचं मटेरियल काय आहे, त्याची थिकनेस किती आहे. नेक्स्ट आपण जेव्हा वेल्डिंग करणार आहे त्याचा फिनिश प्रोडक्टचा अपीअरन्स कसा असणं आवश्यक आहे. त्यानंतर जे पार्ट जॉईन करायचे आहेत, वेल्ड करायचे आहेत, त्याचा साईज, त्याच्यानंतर टाईम किती लागणार आहे ते वेल्डिंग करायला. नंतर आपल्याला वर्कर जे लागणार आहेत ते स्किल किंवा जे काही एक्सपिरियन्स आहे किंवा स्किल वर्कर्सची आवश्यकता आहे का, त्याच्यावर पण सिलेक्शन ऑफ वेल्डिंग प्रोसेस आहे. काही वेल्डिंग प्रोसेसला स्किल वर्कर्सची आवश्यकता असते. नेक्स्ट कॉस्ट ऑफ मटेरियल, ते वेल्डिंगची कॉस्ट आपल्याला पाहणं आवश्यक आहे. नेक्स्ट सर्व्हिस कंडिशन किंवा स्पेसिफिकेशन रिक्वायरमेंट. नेक्स्ट त्या वेल्डमध्ये टेन्साईल स्ट्रेंथ किती रिक्वायर्ड आहे किंवा जे काय वेल्ड डिपॉझिट होतं, जे मटेरियल डिपॉझिट होणार आहे त्याचा रेट किती असणं आवश्यक आहे. लास्ट इज मटेरियल ग्रेड, डिझाईन, वेल्ड प्रॉपर्टी. सो ऑन दिस फॅक्टर सिलेक्शन ऑफ पर्टिक्युलर वेल्डिंग प्रोसेस विल डिपेंड ऑन अवेलेबिलिटी ऑफ इक्विपमेंट, रिपीटेटिवनेस ऑफ ऑपरेशन, क्वालिटी, location of work, materials to be joined, appearance of finished product, size of that part to be joined, time required, workers, whether skilled worker or experienced worker are required, then overall cost of material, next service condition, last material grade, design, weld property requirement. नेक्स्ट इज टाईप ऑफ जॉईंट यूज्ड इन वेल्डिंग. आता इथं तुम्हाला डायग्राममध्ये दिसते वेगवेगळे जॉईंट. एज जॉईंट दिसतं आहे, टी जॉईंट दिसतं आहे, बट जॉईंट दिसतं आहे, लॅप आहे, कॉर्नर जॉईंट आहे. तर बघा लॅप जॉईंट म्हणजे काय, इथं तुम्हाला लॅप जॉईंट दिसतं आहे, तुम्हाला डायग्राममध्ये लॅप जॉईंट दिसतं आहे. तर लॅप जॉईंटमध्ये काय झालेलं आहे, दोन प्लेट जे आहेत ते एकमेकावर ओव्हरलॅप आहे आणि इथं वेल्डिंग केलेलं आहे. हे काळा पोर्शन दिसतो ते वेल्डिंग झालेलं आहे, पण ह्या दोन प्लेट काय आहेत एकमेकाला ओव्हरलॅप आहे.
आता बट जॉईंटमध्ये काय दिसतं की एकाच प्लेनमध्ये ते दोन प्लेट आहेत आणि इथं जॉईंट केलेलं आहे. कॉर्नर जॉईंटला काय दिसतं की ही प्लेट ह्या प्लेटला 90 डिग्रीमध्ये आहे आणि एंडला 90 डिग्रीमध्ये आहे. असं आहे, कॉर्नरला ती 90 डिग्रीमध्ये आहे. एज जॉईंटमध्ये काय आहे की दोन पॅरलल प्लेट्स आहेत ते जॉईंट केलेले आहेत. टी जॉईंटमध्ये काय दिसतंय की एक प्लेट दुसऱ्या प्लेटला परपेंडिक्युलर आहे आणि ते सेंटरला परपेंडिक्युलर आहे. असा इन्व्हर्टेड टी शेप त्याच्यामध्ये प्राप्त होतो, त्यामुळे त्याला टी जॉईंट म्हणतात. तर लॅप जॉईंट म्हणजे काय, ओव्हरलॅपिंग प्लेट आहेत, देन वेल्डिंग एजेस असे ओव्हरलॅप प्लेट तुम्हाला दिसत आहेत. बट जॉईंट म्हणजेच काय, जे पार्ट्स आहेत ते सेम प्लेनमध्ये आहेत आणि त्याच्या एजेसला ते जॉईन झालेले आहेत. इथं तुम्हाला स्क्वेअर बट, डबल व्ही, डबल यू, डबल बेवेल बट, असं सिंगल व्ही, सिंगल यू हे दिसत आहेत. तर हे अशा पद्धतीने हे सेम प्लेनमध्ये आहेत आणि एजेसला त्याला जॉईन केलेलं आहे. कॉर्नर म्हणजेच काय की जे काय दोन प्लेट्स आहेत त्याचे एजेस जॉईन केलेले आहेत पण ते एकमेकाला 90 डिग्री आहेत, कॉर्नर फॉर्म करतात. एज जॉईंट म्हणजेच काय, दोन पॅरलल प्लेट्स जॉईन केलेल्या आहेत. टी जॉईंट म्हणजेच काय की टी शेप त्याच्यामध्ये जॉईन करताना प्राप्त झालेला आहे. नेक्स्ट इज क्लासिफिकेशन ऑफ वेल्डिंग प्रोसेस. आता वेल्डिंग प्रोसेसमध्ये म्हणजे क्लासिफिकेशन नेमकं काय आहे, वेगवेगळ्या मेथड्स आपण पाहिल्या किंवा पाहणार आहोत. नेमकं त्यामध्ये क्लासिफिकेशन हे मेन दोन टाईप्स आपण पाहू शकतो, प्लास्टिक वेल्डिंग आणि फ्युजन वेल्डिंग. प्लास्टिक वेल्डिंगला प्रेशर वेल्डिंग म्हटलं जातं आणि फ्युजन वेल्डिंगला नॉन प्रेशर वेल्डिंग म्हटलं जातं. आता प्लास्टिक वेल्डिंग दोघातही हीटचंच ॲप्लिकेशन आहे. तर जे पार्ट आपल्याला जॉईन करायचे आहेत ते प्लास्टिक स्टेटपर्यंत हीट करायचे आणि नंतर ते प्रेशरच्या ॲप्लिकेशननं ते एकमेकामध्ये जॉईन करायचे. त्याला आपण प्लास्टिक वेल्डिंग, ह्याच्यामध्ये प्रेशरचं ॲप्लिकेशन असल्यामुळं त्याला प्रेशर वेल्डिंग पण म्हणलं जातं किंवा प्लास्टिक वेल्डिंग पण म्हणलं जातं. म्हणजे जे पार्ट आहे ते प्लास्टिक स्टेटपर्यंत हीट करा आणि नंतर प्रेशरच्या साहाय्याने ते जॉईन करा. उदाहरणार्थ रेझिस्टन्स वेल्डिंग. आता फ्युजन वेल्डिंग किंवा नॉन प्रेशर वेल्डिंग म्हणजेच काय की जे मटेरियल आहे जे आपल्याला वेल्डिंग करायचे आहे ते मोल्टन स्टेटपर्यंत हीट करा, पण इथं प्रेशरचं ॲप्लिकेशन नाही. ते मोल्टन स्टेटपर्यंत हीट करायचे आणि त्याच्यानंतर ते सॉलिडिफाय होऊ द्यायचे. तर जेव्हा ते सॉलिडिफाय होईल तेव्हा तिथं काय होईल, जॉईंट तयार होईल. तेव्हा दोन पार्ट जॉईन होणार आहेत विदाऊट प्रेशर. त्याला फ्युजन किंवा नॉन प्रेशर, त्यात प्रेशरचं ॲप्लिकेशन नसल्यामुळे नॉन प्रेशर वेल्डिंग किंवा फ्युजन वेल्डिंग म्हणलेलं आहे. ते फ्यूज होतात, एकमेकांमध्ये जॉईन होतात, जसं की गॅस वेल्डिंग आहे, आर्क वेल्डिंग आहे. तर हे महत्त्वाचे पार्ट आहेत. आणि नंतर डिटेल क्लासिफिकेशन वेल्डिंगचं पाहिलं तर पहिलं समजा आर्क वेल्डिंग आहे, तर इलेक्ट्रिक आर्कच्या सहाय्यानं आपण वेल्डिंग करतो. मग त्यामध्ये कार्बन आर्क आहे, कधीकधी आपण इनर्ट गॅसेस वापरतो. त्याच्यामध्ये परत टिग आहे, मिग आहे, टिग वेल्डिंग प्रोसेस, मिग वेल्डिंग प्रोसेस. म्हणजे गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंग ते झालं टिग आणि गॅस मेटल आर्क वेल्डिंग ते झालं मिग. त्यानंतर शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग, सबमर्ज आर्क वेल्डिंग, इलेक्ट्रोस्लॅग वेल्डिंग, प्लाझ्मा आर्क वेल्डिंग, फ्लक्स कोड, हे नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. दुसरं आहे रेझिस्टन्स वेल्डिंग. त्याच्यामध्ये आपण प्रेशरचं ॲप्लिकेशन करतो, प्रेशर वेल्डिंग आहे. आणि ह्यामध्ये स्पॉट वेल्डिंग, रेझिस्टन्स बट वेल्डिंग, त्यामध्ये फ्लॅश आणि अपसेट असे दोन प्रकार आहे. सीम वेल्डिंग, प्रोजेक्शन वेल्डिंग आणि परक्युशन वेल्डिंग असे त्याचे सब टाईप आहेत रेझिस्टन्स वेल्डिंगचे. तिसरा टाईप आहे गॅस वेल्डिंग. त्याच्यामध्ये परत सब टाईप आहेत, ऑक्सी ॲसिटिलिन गॅस वेल्डिंग, ऑक्सी हायड्रोजन गॅस वेल्डिंग, एअर ॲसिटिलिन गॅस वेल्डिंग. म्हणजे कंबस्टिबल गॅसेस इथं वापरलेले आहेत ऑक्सिजनच्या किंवा एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आणि त्याच्यामध्ये जे काय फ्लेम तयार होते त्याच्या सहाय्याने वेल्डिंग केलं जातं. नेक्स्ट सॉलिड स्टेट वेल्डिंग. त्याच्यामध्ये फोर्ज वेल्डिंग, फ्रिक्शन वेल्डिंग, कोल्ड वेल्डिंग, एक्सप्लोजिव्ह वेल्डिंग, अल्ट्रासोनिक डिफ्युजन असे सब टाईप आहेत, हे लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट थर्मिट वेल्डिंग. नेक्स्ट टाईप इज निवर वेल्डिंग. त्यामध्ये इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग आणि लेझर बीम वेल्डिंग. लास्ट इज अदर रिलेटेड प्रोसेस. त्यामध्ये सोल्डरिंग आहे, ब्रेझिंग आहे, हार्ड प्रेसिंग आहे, ऑक्सी ॲसिटिलिन कटिंग आहे. तर हे क्लासिफिकेशन तुम्ही लक्षात ठेवा. आर्क वेल्डिंग त्याचे सब टाईप, गॅस वेल्डिंग त्याचे सब टाईप, रेझिस्टन्स वेल्डिंग त्याचे सब टाईप, सॉलिड स्टेटचे वेल्डिंगचे सब टाईप, थर्मिट वेल्डिंग. त्यानंतर निवर वेल्डिंगमध्ये इलेक्ट्रॉन बीम, लेझर बीम आणि अदर रिलेटेडमध्ये सोल्डरिंग, ब्रेझिंग, हार्ड प्रेसिंग किंवा ऑक्सी ॲसिटिलिन कटिंग. हे तुम्हाला नावं लक्षात ठेवायचे आहेत. तर आज आपण इथंच थांबतो आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण गॅस वेल्डिंग पाहणार आहोत. तर मला वाटतं की तुम्हाला समजलं असेल. ओके.